हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत एकदम मस्त असा दहीपुरी कशी बनवायची ते. तुम्हाला सगळ्यांनाच नक्कीच आवडेल आणि एकदम चटपटीत अशी दहीपुरी आज इथे बनवणार आहोत आपण. त्यासाठी आपल्याला आज इथे साहित्य लागणार आहे: चिंचगुळाची चटणी, हिरवं तिखट पाणी, दही, बटाट्याचे उकडलेले बटाटे, कांदा, लाल तिखट, जिरेपूड, चाट मसाला आणि पाणीपुरी. आता इथे आपण दही फेटून घेणार आहोत. इथे मस्त असं घट्ट दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी घालणार आहे साखर. मिक्सरमधून बारीक केलेली साखर घालायची आहे आणि घालणार आहोत थोडंसं काळं मीठ. बघा, मस्त असं दही फेटून आपल्या इथे झालेलं आहे, खूप सुंदर. आता मी इथे पुऱ्या सर्व फोडून घेणार आहे. दहीपुरी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं जातं आणि सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे खायलाही खूप टेस्टी लागतो आणि बनवायलाही मजा येते. आता मी उकडलेली बटाटे बारीक करून घेतलेले आहे आधी आणि ते आपण पुरीमध्ये भरणार आहोत. अशा प्रकारे सर्व पुऱ्यांमध्ये बटाटा उकडलेलं भरून घ्यायचं आहे. बघा, आता मी यावरती घालणार आहे थोडासा चाट मसाला. तुम्हाला, कारण आपण फक्त बटाटे हे उकडून घेतलेले आहेत, त्याची आपण चटणी बनवलेली नाही, त्यामुळे त्यामध्ये मीठ वगैरे काही नाही, त्यामुळे थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. आता टाकणार आहोत लाल तिखट. मस्त असं खूप सुंदर लागते दहीपुरी चवीला. जिरेपूड, तुम्ही इथे भाजलेली जिरेपूडही वापरू शकता. अतिशय जबरदस्त अशी पाणीपुरी आज आपण इथे बनवत आहोत. आता भरायचा आहे बारीक चिरलेला कांदा, सर्व पुऱ्यांमध्ये आपण कांदा भरून झालेला आहे. बघा, आता इथे टाकायची आहे चिंच गुळाची चटणी. बघा, मस्त अशी घट्ट चिंच गुळाची चटणी बनवलेली आहे इथे. मी यामध्ये याआधीही व्हिडिओ टाकलेला आहे बघा, चिंच गुळाची चटणी कशी बनवायची ते. आता टाकणार आहोत आपण इथं हिरवं तिखट पाणी पुदिन्याचं. त्यामध्ये मी बुंदी टाकलेली आहे, खारी बुंदी आहे. आता घालणार आहोत गार्निशसाठी मस्त बारीक शेव, एकदम जबरदस्त. खूप सगळे आपण येथे बारीक शेव घालून घेतलेली आहे. बघा, आता पुन्हा एकदा आपण इथे चाट मसाला त्यावरती टाकणार आहोत. चाट मसाल्यामुळे पुरीची चव ही अतिशय सुंदर लागते. आता आपण जे दही फेटून घेतलं होतं ते दही टाकायचं आहे. मस्त. आपण त्यामध्ये पिठी साखर टाकल्यामुळे दही थोडंसं पातळ झालेलं आहे. जबरदस्त. बघा, खूप जबरदस्त अशी आपली दहीपुरी रेडी आहे. बघा, पुन्हा एकदा चाट मसाला, लाल तिखट, पूर्ण पुऱ्यांवरती लाल तिखट टाकायचं आहे. मस्त. आता इथे घालणार आहोत पुन्हा एकदा बारीक शेव. खूप जबरदस्त आपली दहीपुरी इथे दिसत आहे बघा. आणि शेवटी
कोथिंबीर. मस्त अशी आपली दहीपुरी रेडी आहे बघा. सर्वांनी रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद.